नगरगेकर कुरुंदकर मंचातर्फे मला या सेमिनारसाठी बोलवल्याबद्दल धन्यवाद. मी आत्ताच दिल्लीहून आलो आणि बालाजीरावांनी बरोबर मला घेरलं आणि ते सगळे ते माझ्यासोबत फोनवरच बोलत होते आणि मग मी बरोबर वेळ साधून आता आलो. काहीतरी सुप्रीम कोर्टाचं काहीतरी वर्डिक्ट आलेलं आहे त्याच्याबद्दल मला आता दिल्लीहून फोन होता. मी म्हटलं 1 तास मी माझ्या सेमिनार मध्ये आहे, त्याच्यानंतर मी बोलेल. तर शेतकरी संघटनेची भूमिका मांडत असताना त्याचा थोडासा इतिहास मांडावा लागेल आणि इतिहास आल्यानंतर तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. नाही तर MSP बद्दल जे काही आज देशामध्ये गोंधळ चालू आहे, शिवाय शेतकरी संघटनेचा बिल्लावाला सोडला तर सर्वांच्या मनामध्ये MSP बद्दलचा फार मोठा गोंधळ आहे. मी फिकीच्या लोकांसोबत बसलेला आहे, व्यापाऱ्यांसोबत बोललेला आहे, CA लोकांसोबत बसलेला आहे. पण MSP बद्दल जर खरं खरं कुणाला समजलं असेल शरद जोशीमुळं, संयुक्त राष्ट्रापासून ते आमच्या 4थी पास कार्यकर्त्यापर्यंत जर पाहिलं तर 4थी पास कार्यकर्त्याला इतकं सुंदर शरद जोशींनी सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये समजावून सांगितलं. तसा मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही, पण शेतकरी संघटनेमुळे अर्थशास्त्र हा विषय माझा अ का ब नव्हता. पण आज अर्थशास्त्राबद्दल मी एखाद्या अर्थमंत्र्याला शिकवू शकतो इतकं ज्ञान केवळ शरद जोशींच्या भाषणातून, लिखाणातून आणि त्यांच्या त्या नॉलेज मधून मला मिळालं. आणि वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करण्याची वृत्ती केवळ शरद जोशीमुळे मला आली आहे. आणि टेक्निकल बॅकग्राऊंड असलेला मी आहे, मला टेक्नॉलॉजी मध्येच इंटरेस्ट होता, पण ते सर्व सोडून शेती हा विषय आणि शेतीची टेक्नॉलॉजी यामध्ये मी भरपूर काम करत आलो आणि करतो आहे. एक एक जसं जसं होईल ते तुम्हाला माहित पण होईल. शेतकरी संघटनेची सुरुवात जेव्हा 80 सालामध्ये झाली त्यावेळेची काय परिस्थिती होती? शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नव्हता, शेतकऱ्याजवळ भरपूर धान्य होतं, पण रस्त्यावर येऊन शेतकरी आंदोलन करण्यासाठी तयार होते, पण कुणीतरी एक खरा दिशा देणारा असा नेता नव्हता. आणि योगायोगाने शरद जोशी सारखा नेता तिथं आला. कुठलीही परिस्थिती तयार झाली की मग नेता येतो, तशा पद्धतीनं तर अशी परिस्थिती होती आणि त्यावेळी तो नेता तिथं आला आणि त्या नेत्यांनी जी दिशा दिली ती अत्यंत चमत्कारी आणि अर्थशास्त्रीय आहे. कुठंतरी युनियन लीडर झाल्यासारखा हा प्रकार नसून हा अभ्यास पूर्ण संयुक्त राष्ट्रामधून ते येऊन शेतीचा तोट्याचा अभ्यास करून मांडलेले जे गणित आहे त्याच्यातून शेतकरी संघटनेचा उगम आहे असं म्हणायला काही वावगं होत नाही. आणि याच्यातून मग शेतकरी संघटना कशी उभा टाकली वगैरे त्या काही खोलात मी जात नाही. पण शेती हा धंदा तोट्याचा आहे आणि तो तोट्याचा राहावा यासाठी सरकार प्रयत्न करते असं जेव्हा शरद जोशीचं वाक्य ऐकलं तेव्हा आमच्यासारखे जमीनदाराची पोर चाट खाली. आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की आमच्या बापाचं चुकतंय, त्याला शेती करता येत नाही, त्याला टेक्नॉलॉजी नाही, तो तेरवीमध्ये जास्त खर्च करतो, लग्नात जास्त खर्च करतो. हे जे सो कॉल्ड साहित्यिकांनी आमच्यावर केलेले तर हे सगळे मिथ्य शरद जोशीच्या एका वाक्यानं आमचं पूर्ण पायाखालची वाळू गेली आणि जे काही आम्ही वाचलं ते अत्यंत चुकीचं वाचलं अशी धारणा तयार झाली. आणि मग आम्ही अभ्यासाला लागलो, हे सगळं झटकून लागलो. आपल्या बापापेक्षा कुठला देव मोठा नाही, आपल्या आई आपण आपल्या बापाने केलेले कष्ट त्याला फळ मिळालं नाही आणि फळ मिळू नये अशी जर व्यवस्था असेल तर तो श्रीमंतच होऊ शकत नाही. मग श्रीमंत जर झाला असता आपला एक बाप बेकूफ आहे का, आपल्या जिल्ह्यातले सगळे काका बेकूफ आहेत का, महाराष्ट्रातले आणि देशातले काका बेकूफ आहेत का, अशापर्यंत आम्ही विचार करून मग या चळवळीच्या मार्गाला लागलो. शेती हा धंदा तोट्याचा आहे आणि तो तोट्याचा राहावा यासाठी सरकार प्रयत्न करतात. आणि मग अभ्यासाला लागल्यानंतर एक एक विषय यायला लागले आणि आमची वेगवेगळे आंदोलन सुरू झाली. सुरुवात कुठून झाली आता थोडक्यात आपण कायद्याच्या बाबतीत बोलणार आहे. म्हणून पहिली घटना दुरुस्ती जुलै 1951 साली झाली आणि शेतकऱ्याच्या सगळे घरची लक्ष्मी निघून गेली आणि सर्व शेतकरी हतबल झाले म्हणायला काही हरकत नाही. असं काय झालं 1951 साली? पहिली घटने दुरुस्तीमध्ये प्रॉपर्टी राईट, मालमत्तेचा हक्क वगैरे ह्या गोष्टी होत्या आणि शेतकरी
9 शेड्यूल मध्ये जे कायदे आहेत, परिशिष्ट 9 मध्ये जवळपास 287 कायद्यापैकी 168 कायदे अत्यंत शेती व्यवसाय उद्ध्वस्त करणारे असे कायदे आहेत. आणि त्या कायद्यामुळं हे सगळा बदल होतो. किंवा आम्ही ग्रामीण भाषेमध्ये समजावून सांगायचो की करण मरण धरण हे देवाच्या हातात नाही आणि दिल्ली आणि मुंबईमध्ये बसलेल्या त्या बादशांच्या हातात आहे. त्याची कलम फिरली म्हणजे कायदे बदलले की तुमचे नशीब बदलतात. इथपर्यंतची मांडणी आमच्या लक्षात आली आणि वेगवेगळे आंदोलन करू लागलो. आणि आमची मांडणी अशी होती की भीक नको, हवे घामाचे दाम. आम्हाला सूट सबसिडीचे नाही का, घामाचे दाम हवे. शब्द लक्षात घ्या, भीक नको, हवे घामाचे दाम. कारण समाजवादी व्यवस्था होती, सोशलिस्ट कडून घेतलेला होता, सर्व समान आणि वाटण्याची पद्धत होती, मायबाप सरकार होतं. म्हणून आम्ही अशी मांडणी केली घामाचे दाम. पण आम्ही खुल्या व्यवस्थेची मागणी 1980 पासूनच करत होतो, शरद जोशीच्या आंदोलनापासूनच करत होतो. कारण 1947च्या अगोदर म्हणजे जवळपास 43 पासून याची चर्चा होती. GATT, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, ही पहिली मीटिंग 1943 ची आहे गॅटची. आणि आपण जे गॅट करारावर सही केला 1991 साली, त्या जवळपास 123 देश सामील झाले होते. 9व्या मीटिंग मध्ये, 9व्या राऊंड मध्ये आपण त्याच्यामध्ये सामील झालो. हा इतिहास आहे. म्हणजे खुली 1991चा जर रिफॉर्म्स होण्याच्या अगोदरची कशी परिस्थिती होती, शेतीमालाला भाव मिळत नव्हते, मायबाप सरकार होतं, जे काही मागायचं आंदोलन करायचं तर सरकारच्या विरोधात करायचं आणि शेतकऱ्यांनी सरकारला मिळायचा अशी पद्धत होती. मला ऊस लावण्याचा अधिकार आहे, मला कापूस लावण्याचा अधिकार आहे, पण माझा ऊस कुठं नेऊन विकायचा मला अधिकार नाही, कारण झोनबंदी होती. मला कापूस लावण्याचा अधिकार आहे, कापूस विकण्याचा अधिकार आहे, पण कापूस फेडरेशन शिवाय मला विकता येत नाही. हा कापूस फेडरेशनचा किंवा कॉटन मोनोपोली ऍक्ट नावाचा कायदा होता. त्याच्यामुळं मला भाव ठरवण्याचा अधिकार तर असूच शकत नाही, असं सर्व कायद्यांनी सिद्ध होतं. मला तयार करण्याचा अधिकार आहे, विकण्याचा अधिकार आहे, पण कुठं विकावं याचा अधिकार नाही. म्हणजे डाळ असेल, ज्वारी असेल तर हे फक्त APMC मध्ये, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकलं पाहिजे. बाहेर विकलं तर त्याच्यावर कारवाई होते, इथपर्यंतचा कायदा आहे. कारवाई झाली नाही, करप्ट बाजार समिती होती वगैरे, ह्या विषयात जात नाही. पण आजही कायदा आहे. कायद्यानं जर कारवाई झाली तर आम्ही सगळे जेलमध्ये जाऊ शकतो, जर घरातून माल विकला तर, किंवा APMC ची फीस भरली नाही तर, वगैरे वगैरे. हे सगळं एक अशी विचित्र परिस्थिती असताना आम्ही त्या काळामध्ये भीक नको, हवे घामाचे दाम म्हणत होतो आणि त्याच्यासाठी ती आंदोलन करत होतो. कारण मिळण्याचा अधिकारच, भाव ठरवण्याचा अधिकारच सरकारकडे होता. सरकारमध्ये CACP किंवा ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन जे होतं त्यांनी भाव ठरवायचा, तो बाजार समितीला कळवायचा आणि जे काही भाव दिला त्याच्या आसपास किमती असायची, असं होतं. आता हा जो MSP विषयासाठी आपण मी हे सगळं एक्सप्लेनेशन करतोय की MSP हा विषय CACP पासून आला, आधारभूत किंमत म्हणून आला. आणि आधारभूत किंमत काय, ते एकदम मरण्यापेक्षा बरं एक आधारभूत. या आधारभूत किमती कशा काढल्या आणि कशा काढल्या पाहिजेत याबद्दलचं सविस्तर मांडणी शेतकरी संघटनेने आदरणीय शरद जोशींनी केली आणि आम्ही ती गावोगाव मांडली. आणि या सर्व परिस्थितीमध्ये सरकार जो भाव ठरवतो तो अत्यंत कमी आहे. हे तुलना कशी करायची, सरकारने दिलेला भाव हा कमी आहे, MSP कमी आहे किंवा APMC मध्ये आम्हाला भाव कमी मिळतो, हे कसं ठरवायचं, व्हॉट इज द स्केल, कशाशी तुलना करायची. तर सोपं एकदम सोपं आहे ते हे की आंतरराष्ट्रीय आम्हाला किती कमी मिळतं, सर्वसाधारण अशी मांडणी केली. आणि ही मांडणी आम्ही करत राहिलो 1991 पर्यंत. आणि 1991 साली गॅट कराराचं रूपांतर WTO मध्ये झालं.
डंकेल नावाच्या ग्रस्ताने त्याचा प्रस्ताव मांडला म्हणून त्याला डंकेलचा प्रस्ताव म्हणतात. आणि गॅटचं नाव बदलून WTO झालं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन झालं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात सविस्तर मांडणी 1951 पासून लोकांना समजायला लागली की काय झालं. मग जागतिक मार्केटपेक्षा आम्हाला किती कमी मिळायचं हे कोण्या आकडेवारीवर आम्ही सांगणार. त्या काळामध्ये प्रणव मुखर्जी हे वाणिज्य मंत्री होते आणि शरद जोशी हे टास्क फोर्सच्या चेअरमन होते व्हीपी सिंगाच्या काळात वगैरे. त्यामुळे सगळे त्यांच्याकडे डिटेल आलेले होते. तर भारतीय शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा किती कमी मिळतं तर 72. म्हणजे अमेरिकेच्या शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा 30% जास्त मिळतं. युरोपमधल्या शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा 65% जास्त मिळतं. जपान मधल्या शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा 90% जास्त मिळते. म्हणजे 100 रुपयाचा माल तयार केला जपानच्या शेतकऱ्यांनी, त्याच्या पदरामध्ये 190 रुपये मिळण्याची व्यवस्था आहे. तर भारतीय शेतकऱ्याला काय आहे तर 100 रुपयाचा माल तो तयार केला आणि भारतीय मार्केटमध्ये जर विकला तर त्याच्या पदरामध्ये केवळ 28 रुपये पडतात. आणि त्याला शरद जोशींनी या निगेटिव्ह सबसिडीला उलटी पट्टी असा शब्द वापरला. एखादा शेतकरी आपला माल बाजारामध्ये घेऊन गेला, कांदा सारखा पीक बाजारामध्ये घेऊन गेला, तर कांद्याचं म्हणजे कांद्याची किंमत नफा ते तर सोडा, पण त्याचा किराया देखील निघत नाही. आणि त्याला उलटी पट्टी आणण्याच्या ऐवजी, बिल आणण्याच्या ऐवजी तो किरायाचेच पैसे देण्याच्या साठी त्याला कुठून कर्ज घ्यावं लागते. इथपर्यंतची परिस्थिती अक्षरशः त्या काळामध्ये होती. म्हणून हे सगळं अपील झालं आणि शेतकरी हे डवाडवानी येऊ लागले, हजारो लाखोच्या संख्येने येऊ लागले. तुम्हाला जे चांदवडच्या वगैरे हे सगळा इतिहास, चांदवडची शिदोरी तिथे एक नवीन ड्राफ्ट पण स्त्रियांच्या बाबतीत मांडला गेला आणि पूर्ण अर्थव्यवस्था मांडली गेली. म्हणजे मला भाव ठरवण्याचा अधिकार नाही आणि भाव फक्त बाजार समिती ठरवते आणि बाजार समितीमध्ये फक्त राजकारण चालतं, राजकीय अड्डे चालते. बाहेर बाजारामध्ये मला विकता येत नाही असं जर कायदा असेल तर APMC ला आम्ही आज विरोध करत नाही किंवा हा कायदा ढिला झाला म्हणून नाही. मी या कायद्याच्या रचनेमध्ये किंवा सलग मध्ये येईल. पण बाजार समिती हे लुटारूंचे अड्डे आहेत आणि शेतकऱ्यांचे थडगे आहेत. म्हणजे सहकाराच्या बाबतीतही साहेबांनी अशीच मांडणी केली, संघटनेने अशीच मांडणी केली की सहकार ही सरकारची दासी आहे. 90% पैसे हे सरकारचे, 10% शेअर हे शेतकऱ्यांचे आणि चेअरमन मात्र फुकट गाड्या घेऊन फिरतात, अशी त्यावेळची आमची मांडणी होती, जाहीर भाषणं होती. सहकारामुळे आमचं काही भलं झालं नाही, सहकारामुळे स्वाहाकार झाला. आणि काँग्रेसच्या एका नेत्याच्या बायोग्राफी मध्ये लिहिलेलं आहे की बरं झालं की कार्यकर्त्यांना सहकार आलं आणि कार्यकर्त्यांना पोचण्याची व्यवस्था झाली. याच्यापेक्षा काय वाईट असू शकतं. ही व्यवस्था नको म्हणून आम्ही भांडत होतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग मी मांडला की शेड्यूल 9 मध्ये 1951 साली नेहरू नावाच्या पंतप्रधानांनी जे काय कायदे आणले, त्या कायदे मांडत असताना बरेचशा तिथं त्या काळामध्ये स्वतंत्र पार्टीचे राजगोपालाचार्य सारखे विद्वान होते, त्यांनी विरोध. त्या काळामध्ये राजगोपालाचार्यांनी जे त्यांची स्वतंत्र पार्टी जी होती ती लिबरलायझेशन, खुल्या अर्थव्यवस्थेच्या बाजूनं मांडणी करणारी नेहरूच्या काळातली ही पार्टी आहे. त्या पार्टीमध्ये 68 खासदार होते. हा तुम्हाला इतिहास काढून बघावा लागेल. ही म्हणजे मी यासाठी सांगतो की या कायदे येण्याच्या अगोदर हे काय बॅकग्राऊंड होते आणि हे कायदे लढतोय हे सांगण्यासाठी मी तुम्हाला थोडंसं सविस्तर मध्ये. आणि 1951 साली जे काही अमेंडमेंट झाल्या, बदल झाल्या, त्यावेळी नेहरूने सांगितलं की बा कारखाने वाढवायचे असतील तर शेतीमालाला किंवा शेतकऱ्याला किंवा अग्रिकल्चर सेक्टरला कंट्रोल करणं गरजेचं आहे. कारण निर्मिती केवळ शेतीमध्ये आणि खाणीमध्ये होत असेल तर त्या दोन्ही ठिकाणीच आपण काहीतरी कंट्रोल केलं पाहिजे. आणि मग खाणीचे काय कायदे झाले वगैरे म्हणजे बिहारचा इतिहास सांगत नाही, शेतीच्या लुटीचा इतिहास इथून सुरुवात झाला. आणि मग शेती दिवसेंदिवस कशी खराब होत गेली वगैरे ह्या भानगडीत न पडता या कायद्यामुळे काय झाले, असे कोणते कायदे आले
त्या काळामध्ये मग एसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट पासून ते सिलिंगच्या कायद्यापर्यंतचे सगळे कायदे आले. मग वाढत 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 हे जे पहिल्या अमेंडमध्ये काही कायदे बदल झाले, वाढत 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 हे कायदे वाढून 287 कायदे आज शेड्यूल 9 मध्ये आहेत. शेड्यूल 9 मी काय म्हणतोय, शेड्यूल 9 हे घटनेमधला एक विशेष अधिकार असलेला प्रश्न आहे, या परिशिष्ट आहे की या परिशिष्टावर जे काही कायदे लिहिले जातात त्या कायद्याच्या विरोधात आपणाला कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही किंवा त्याच्या विरोधात न्याय मागता येत नाही. कारण आर्टिकल 31B हे त्याला सपोर्ट करतं की आर्टिकल 31B मध्ये आहे की तुम्ही शेड्यूल 9 मध्ये लिहिलेल्या कायद्याच्या विरोधात कोर्टामध्ये कुठलीही याचिका किंवा भांडण करू शकत नाही, असा कायदा आहे. आता मग या कायद्याचे मी काही जर रचना केली तर खरे शेतकरी विरोधी जे कायदे कट्टर विरोधी जे असतील ते 168 कायदे जवळपास शेती विरोधी कायदे, त्यापैकी आताच्या सरकारने 3 कायद्यांना ढिलं केलेलं आहे. आता मला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 68 कायदे आमच्या विरोधात असताना 3 कायदेचा आमचे काढून टाकण्याचा किंवा त्याला ढिलं करण्याचा, लूज करण्याचा प्रयत्न केला असेल तर हे स्वातंत्र्याच्या दिशेने एक वाटचाल आहे की नाही, असा मी तुम्हा सर्व श्रोत्यांना मी प्रश्न विचारतो. मग हे 3 कायदे काय आहेत आणि असे कोणते जास्त कायदे या परिशिष्ट 9 मध्ये आहेत त्याचा थोडक्यात घेऊ, कारण या 3 कायद्याशी संबंधितच जे काही कायदे आहेत त्याच्याबद्दलच बोलेल मी. काही 168 कायदे बोलायला मी तेवढा काही कायदे पंडित पण नाही, पण ज्या ज्या कायद्याचा अभ्यास त्याबद्दलच मी बोलेल, बरोबर आहे. पहिलं आपण हा घेऊ आणि मी 3 कायद्याचा मग ह्याच्याशी रिझेम्बलन्स म्हणजे ह्याच्याशी कशी तुलना करता येईल मी ते थोडक्यात नंतर मांडेल, बरोबर. मग पहिला कायदा आपण घेऊ सिलिंगच्या, जमिनीच्या बाबतीचा. जसं मार्केटच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की मला भाव ठरवण्याचा अधिकार नाही, मला भाव कुठं, माझा माल कुठं नेऊन विकायचा मला अधिकार नाही. जर हे अधिकार नसतील तर मग अशा एपीएमसी सारख्या, कापूस मोनोपॉली ऍक्ट किंवा फेडरेशन सारख्या किंवा सहकारासारख्या व्यवस्था बरखास्त केल्या पाहिजे. आता तुम्ही मला सहकार का बरखास्त केलं पाहिजे, ते राजकीय अड्डे आहेत, तुम्ही जर मांडणी केली तरीही सहकार म्हणजे कंपनी काढायची, उद्योग करायचे असेल तर तुम्हाला कंपनी काढता येते, म्हणजे त्याचे कायदे वेगळे. आणि मला जर हे काय म्हणतात शेतीवरच्या बाबतीत कुठलंही काढायचं असेल तर मी मात्र सोसायटी काढायची. हा जो द्वैत आहे ना, इथं मात्र आमचं खच्चीकरण झालं. मग सहकाराच्या कायद्यामध्ये 47B नावाचा कायदा लावून 100% त्याची प्रॉपर्टी सगळंच वसुली करण्याची किंवा त्यांना त्या एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतला आणि त्याच्यावर कर्ज फेडू शकला नाही तर त्याच्या सासरवाडीने दिलेले एखादा फॅन जरी असला आणि त्याच्या घरातला अंथरण जरी असलं तर तो हरास करण्याचा अधिकार सहकाराच्या 47B ने दिला. आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकरी उद्ध्वस्त झाला. कंपनी ऍक्ट मध्ये म्हणजे उद्योग करणाऱ्या कायद्यामध्ये, कंपनी ऍक्ट मध्ये एखाद्या कंपनीसाठी मी जर कर्ज घेतलेला असेल आणि कंपनी किंवा तिथली इंजिन, तिथली मशिनरी, प्लॉट याच्यावर कर्ज असेल आणि मी उद्या जर थकबाकीत गेलेला असेल तर माझी ती मशिनरी किंवा प्लॉट तेवढाच जप्त होतं, बाकी माझी वैयक्तिक प्रॉपर्टी काहीही कोणी हात लावला जात नाही. माझं घर, माझ्या बायकोची प्रॉपर्टी याला कुठलाही टाच लावण्याचा अधिकार सरकारजवळ नाही. कंपनी ऍक्ट मध्ये फक्त कर्ज घेतलेल्या वस्तूवरच आहे. हे ते द्वैत झालं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी कंपन्यांनी करोडो रुपये घ्यायचे आणि बुडवायचे आणि आमचे कुठंतरी माफ झाले तर सगळ्या समाजाने को न्यूनतम किंवा कमीत कमी आहे असं बरंच हा उपकार का वगैरे हा विषय जरी मी मांडत नसलो तरीही या कायद्यांमुळे कसं झालं हे मांडू आपण. आता जाऊ आता जमिनीच्या कायदा म्हणजे हे वितरण व्यवस्थेच्या बाबतीत जो पहिला कायदा आहे एपीएमसीचा कायदा, त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुमच्या पुढे मांडलं. दुसरा कायदा आहे की जमिनीच्या बाबतीतचा कायदा. पहिला काय, हे जे 3 नवे कायदे आले त्याच्यात ची मोनोपली संपवा असा कायदा आहे. हा जो पहिला कायदा आहे. म्हणजे आमचं म्हणणं होतं की मार्केट कमिट्या संपून टाका, ही व्यवस्था संपून टाका, कंप्लीट काढून टाका. पण आताच्या सरकारने असं केलेलं आहे की मार्केट कमिटीत राहू द्या, पण त्यांची जे मोनोपली आहे की बाहेर विकत घेता येत नाही किंवा बाहेर व्यापार करता येत नाही ते करता येईल, मोकळं केलं.
आणि ज्याला विकायचं तर बाजार समितीतून आणून विकायचं. आता बाजार समितीत जे खरेदी करणारे आहेत ते व्यापारी आहेत का? आपल्या दृष्टीने ते व्यापारी आहेत, पण ते सरकारी एजंट आहेत. त्यांच्या बोर्डवर लिहिलेलं आहे कमिशन एजंट. माझ्याकडे पण आडत दुकान आहे. मी माझा छोटा भाऊ त्याच्या तो आडतीचा धंदा करतो. तो कमिशन एजंट आहे. कमिशन एजंट आहे. कमिशन घेणारा एजंट आहे. व्यापारी म्हणजे मोकळ्या पद्धतीनं व्यापार करणारा आहे. मग कमिशन एजंट आहे तर म्हणजे काय? तिथं एपीएमसीची फीस आहे. एपीएमसीची फीस किती आहे? टॅक्स किती आहे? कृषी उत्पन्न बाजार समितीचा पंजाब सारख्या राज्यात 8.5% ते 12%. विचार करा की टॅक्स किती असावा. आपल्याकडे 2.5-3% कमीत कमी आहे. हमाली धरलं तर ते पण 7-8% आपलाही टॅक्स तो जातो. मग त्या ठिकाणी विकण्यापेक्षा आम्ही जर बाहेर विकलो तर आमचा फायदा होतो. हे उदाहरणानं आपल्याला सिद्ध करता येतं. कारण सोयाबीन प्लांट आपल्याकडे आहेत, कृष्णूरला वगैरे आहे, नांदेडला आहेत. सोयाबीन प्लांटवर जर तुम्ही डायरेक्ट सोयाबीनचा शेतकरी गेला तर त्याला 100 रुपये पर देतात, कारण त्याला एपीएमसीची फीस लागत नाही. म्हणून तिथले सोयाबीन प्लांटवाले किंवा ते कारखानदार त्यांना जास्त देतात, म्हणून शेतकरी तिकडे. पण त्या कारखानदाराला सत्वण्यासाठी मार्केट कमिटीवाले येतात आणि म्हणतात की तुमचं किती खरेदी झाली? 10 टन 15 टन. मग तेवढी मार्केट फीस भरा, नाही तर त्या जी काही मार्केट फीस होते त्याच्या अर्धे आम्हाला द्या, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. म्हणजे करप्शनचे अड्डे ह्या कायद्यामुळे जात असतात. आणि मग त्या सोयाबीनच्या प्लांटवाल्याला 100 रुपये शेतकऱ्याला जे जास्त येत होतं ते कमी करण्याची वेळ त्याच्यावर येऊन जाते. अशा पद्धतीनं हे एपीएमसी किती खतरनाक आहे. ओपन मार्केटमध्ये गेल्यानंतर कसं जास्त मिळतंय आज चालू असलेल्या भावावरूनही कळेल की आज बाजार समितीमध्ये सोयाबीनचा भाव 3850 म्हणजे एमएसपी प्रमाणे 3850 आहे. आणि ओपन मार्केट म्हणजे खुल्या बाजारामध्ये जिकडे तिकडे हा कायदा आल्यापासून छोटे छोटे व्यापारी खरेदी करायला सुरू झालेत आणि रस्त्यावर बोर्ड लावले की सोयाबीनची खरेदी चालू आहे. आणि 4200 भाव चालू ओपन मार्केटमध्ये, 4200 आणि एमएसपी प्रमाणे 3850. हा पहिल्या बाजार समितीच्या कायद्यामुळे झालेला परिणाम आहे, लक्षात घ्या. आणि ह्या सरकारने एपीएमसी पाहिजे तर राहू देत, पण त्याची मोनोपल्ली चालणार नाही. बाहेरही व्यापार करता येते, खरेदी करता येते वगैरे वगैरे. त्याच्यातला काय अडचणी आहेत, काय मिथ आहेत, तुम्ही मला प्रश्न विचारा, मी त्याच्यावर सांगेन. हा सरळ सरळ कायदा आहे जो आम्हाला जाचक होता. हा आम्ही एपीएमसीच काढून टाका म्हटलं होतं, पण एपीएमसीची मोनोपल्ली काढली. हा भाग. दुसरा जो कायदा आहे जमिनीच्या बाबतीचा कायदा आहे. आमच्या विरोधात जमिनीचे 4 कायदे सांगतो ते तुम्हाला माहिती आहे. पहिला कायदा सिलिंगचा कायदा. सिलिंगच्या कायद्यामध्ये 54 एकरच्या वर आम्हाला जमीन ठेवता येत नाही. कोरडवाहू असेल तर 18 एकर म्हणजे पाणीवाली जमीन असेल, वलिता खालची असेल तर 18 एकरच्या वर आम्हाला जमीन ठेवता येत नाही. कोरडवाहू असेल तर 54 एकर ठेवता येतं. कोरडवाहू पाणीवाली असेल, वलिता खालची असेल तर 18 एकरच्या वर आम्हाला जमीन ठेवता येत नाही. आणि सेमी पाणीवाली असेल, थोडंसं पाणी एखाद्या सीझन मध्ये मिळत असेल तर ती 27 एकरच्या वर तुमच्या नावावर जमीन ठेवता येत नाही, एका सातबाऱ्यावर एका मालकाच्या नावावर. आणि त्याचे म्हणजे त्याचा परिणाम झालेला मी देखील त्याचा शिकारी आहे. कारण सिलिंगच्या कायद्यामध्ये आमच्याकडे ज्या मोठ्या जमिनी होत्या सगळ्या भावाला दिल्या. आम्ही त्यावेळी नाबालक होतो, मी आणि माझा छोटा भाऊ रमेश. आणि आम्हाला जे काही कमीत कमी जमीन आता ती 20-23 एकर आहे, कारण वडिलाच्या 54 एकर मधल्या आमच्या डिवाइड होऊन आम्हाला दोघांना जमीन आलेली. कारण आम्ही लहान होतो त्या काळात हा कायदा लागला तर आमच्या नावावर जमिनी राहिल्या. आई वडिलाच्या ह्याच्यातून आम्ही अर्धे, बाकी भावाला मात्र 50-50 किंवा 54 एकर जमिनी आहे. असा हा सरळ सरळ व्यावहारिक भाषेत मांडलेला हा सिलिंगचा कायदा. माझं म्हणणं हे आहे की सिलिंगचा कायदा शेतकऱ्याला तुम्ही लावला की त्याला जमीन जास्त ठेवता येत नाही, असलेली जमीन गरीबाला वाटू वगैरे हे ठीक आहे. आणि याच कायद्यामुळं नक्सलाइट मुवमेंट वगैरे सारखे मुवमेंट तयार झाले. आणि नक्सलिझमचा काय झाला, आज देशात काय परिणाम आहे आणि 3 पर्यंत नक्सलिझम आलेलं आहे हे तुम्ही. पण या सिलिंग ऍक्ट मुळे झालेला हा परिणाम तुमच्या लक्षात आला असेल. आता हाच कायदा जर शेतकऱ्याला लावला तर हाच कायदा इतरांना लावायचा. मी तुम्हाला
थोडस जोक म्हणा किंवा मिस्किलपणे तुमच्याशी चर्चा करतो, तर हाच कायदा जर तेंडुलकरला लावला असता की 90 रनाच्या वर तुम्ही रन काढायचे नाही, कारण 90ला आम्ही सिलिंग लावलीये, तर त्यांची सेंचुरी कधी झाली नसती आणि भारतरत्न तर ते कधीच झाले नसते. लता मंगेशकरला जर म्हटलं असतं की 400 गाण्यांच्या वर म्हणायचं नाही मॅडम गाणी, कारण दुसऱ्याला चान्स द्या, इथं 400 गाण्यावर तुम्हाला सिलिंग लावलेली आहे, तर त्यांना कधीच 400च्या वर गाण्याला रॉयल्टी मिळाली नसती आणि लता मंगेशकर ह्या लता मंगेशकर झाल्या नसत्या, हे लक्षात घ्या. म्हणून आमच्याकडची किती तेंडुलकर मेले आणि किती लता मंगेशकरवर अन्याय झाला याची काही आकडेवारी जर शोधायला गेलो तर ते करोडोमध्ये येईल. आता दुसऱ्या कायद्याकडे जाऊ. दुसरा जो कायदा आहे म्हणजे जसा सिलिंगचा कायदा आहे तो आहे, दुसरा आहे जमीन कमीत कमी जमीन ठेवण्याचा कायदा. म्हणजे मला असं वाटलं की शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार शेती हा तोट्याचा धंदा आहे, शेती हा धंदा आम्हाला सोडून जायचा आहे, इथून व्हीआरएस घ्यायचं आहे आणि माझ्याकडे 5 एकर जमीन आहे, 5 एकर विकून टाकतो आणि निघून जातो, तर मला लँडलेस होता येत नाही, मला भूमिहीन होता येत नाही. त्याच्यामुळं हा जो घाट्याचा व्यवसाय आहे तो मीच केला पाहिजे असा कायदा आहे, मिनिमम लँड होल्डिंग ऍक्ट. तिसरा कायदा आहे ज्याच्याबद्दल मी दिल्लीमध्ये खूप लोकांना आश्चर्य वाटलं, मी जो कायदा काढला आणि आश्चर्याचे मला बऱ्याच मीडियाच्या लोकांचे फोन आले की मी आम्ही केला नंतर मी असा अभ्यासच केला नव्हता. तो कायदा आहे की गेल्या 3-4 पिढ्यामध्ये जर तुम्ही शेतकरी नसाल तर तुम्हाला शेतकरी म्हणून जमीन घेता येत नाही. कंपनी म्हणून घेता येईल, येणे करून तुमच्या नावावर प्लॉट करता येईल, पण शेतकरी म्हणून शेती कसण्यासाठी तुम्हाला जर शेतकरी व्हावं असं जर कुठं जर फॅन्टसी वाटत असेल तर अशी फॅन्टसी करता येत नाही. कशावरून? अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यावर केस चालू आहे. त्या केसचे डिटेल्स तुम्ही गुगलवर वगैरे काढून बघा, मग त्यांनी कुठले सातबारे जोडले आणि कशा जमिनी घेतल्या, तो इन्क्वायरीचा भाग किंवा अभ्यासाचा भाग असू शकतो. चौथा कायदा आहे जमिनीवरचा. आता मी लँड अक्विजिशन ऍक्ट बद्दल बोलतच नाही, कारण जेपीजी कमिटी पुढे 30 खासदारांच्या कमिटी पुढे मी तो कायदा ड्राफ्ट होत असताना माझा आज अध्यक्ष म्हणून त्या काळामध्ये 2014 मध्ये माझा त्याच्यासमोर बयान आहे, तोही रेकॉर्डवर आहे, तुम्ही कधी वाचू शकता. तर हा जो चौथा जमिनीच्या बाबतीचा मी बोलतोय तो आदिवासीचा कायदा. आदिवासींच्या जमिनीचा कायदा असा आहे की आदिवासाची जमीन ही आदिवासीच विकत घेतला पाहिजे, दुसऱ्याला घेण्याचा किंवा विक्रीचा अधिकार नाही. आपण एखादी जर जमीन घेतलेली असेल, खरेदी केलेली असेल, तर त्यावेळी रजिस्ट्रीमध्ये खाली लिहिलेलं असते की वरील जमीन ही आदिवासाची जमीन नाही. हे कन्फर्म करून जर आपण सही केली तर बरं आहे. चुकून जर आदिवासाची जमीन असेल तर तुम्हाला तुमची रजिस्ट्री कॅन्सल होते कायद्याने किंवा तुमच्यावर कारवाई पण होऊ शकते. आता लक्षात घ्या, आदिवासाची जमीन आदिवासालाच विकल्यावर म्हणजे महारोग्याचे लग्न हे महारोग्यानेच केले पाहिजे, तर ती बिमारी कमी होणार नाही आणि ती इतकी बिमारी कधीच निघणार नाही. अशा पद्धतीचा हा कायदा आदिवाशांच्या बाबतीत लावला. पुष्कळचे समाजवादी नेते तर आदिवासी हे आदिवासीच राहिले पाहिजेत, त्यांची आदिवासी म्हणून संस्कृती कशी टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करत झाले पाहिजे. इतर समाजामध्ये सामील होऊन ते पुढाकारानं पैसेवाले झाले पाहिजे, श्रीमंत झाले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं आहे की ते आदिवासीच राहिले पाहिजे, नवे फुगवे राहिले पाहिजेत. त्याच्यावर श्याम बेनेगल सारख्या अवॉर्ड विनिंग डायरेक्टरनी छान पिक्चर काढून त्यांचे नग्न शरीर जगामध्ये दाखवले पाहिजेत आणि मोठे मोठे अवॉर्ड घेतले पाहिजेत. मी टीका नाही करत, हे वास्तव आहे. काही लोक आमच्या गरिबीचं, आमच्या दारिद्र्याचं भांडवल करून जर विकत असतील, आम्ही त्याला विरोध करू नये? अशा समाजवाद्यांना आम्ही विरोध करू नये? आणि त्या काळची वेगवेगळी आंदोलनं या बाबतीत सगळे डिटेल्स तुम्हाला इतिहास वाचावा लागेल, अभ्यास करावा लागेल, साहित्यिक असेल तर हे सगळं तुम्हाला करावं लागेल. मग असे जर कायदे असतील तर हा कायदा, आता मी पहिला एपीएमसीचा कायदा सांगितला, जो सरकारने नवीन केलेला कायदा सांगितला की त्या कायद्यामुळं एपीएमसीचे सगळी मोनोपोली संपते. या कायद्यामुळं म्हणजे दुसऱ्या जमिनीच्या बाबतीचा तो आहे
की तुम्हाला जमिनी एकत्र करता येते. एका मालकाच्या नावावर ठेवता येत नाही, पण कंपनी तयार करून तुम्ही शेतकरी म्हणून एक मोठा शेतकरी किंवा एक मोठी कंपनी तयार होऊ शकते. जमिनीचे तुकडे तुमच्या नावावरच राहतील, मालकी हक्क तुमच्या जवळच राहील, फक्त शेताचा एकत्र करून मास प्रोडक्शन साठी, नव्या व्यवस्थेसाठी हे तुम्हाला करता येते. म्हणजे छोटा शेतकरी असे तुच्छ आणि बचपणी प्रश्न विचारायची काही गरज नाही. तो तिथं आपला शेअर म्हणून आपली जमीन वापरेल, त्याला मोकळं व्हायचं असेल तर कुठे जाऊन नोकरी करेल राहील, आणि ही जमीन इथं कंपनीला आपली मालकीची जमीन एखाद्या कंपनी म्हणजे शेतकऱ्यांनी तयार केलेली कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ठेवेल. स्वतः काम करायचं तर स्वतःही करेल, त्याची पगार वेगळी मिळेल, जमिनीचा शेअर वेगळा मिळेल. असं एका नवीन पद्धतीचं कंपनी ऍक्ट जे कधीच वापरलं गेलं नाही. शेतकऱ्याला सहकाराच्या नावाखाली त्याला वाटोळं केलं होतं, सोसायटीच्या नावाखाली त्याचं वाटोळं झालं होतं. आता कंपनी ऍक्ट जर शेतकऱ्याला लागला तर तुमचे पोट दुखायला लागली का? आम्हाला अधिकार मिळायला लागले तर तुमचे पोट दुखायला लागली का? मग इथं जमिनीच काढून घेतील. कोण जमीन काढून घेऊ शकतं? जमीन घेऊन पळून जाता येतं? असं करता येत नाही. पण असं काहीतरी कोणाचा बागलभाऊ दाखवायचा आणि भीती घालायची. या कंपनी मध्ये त्यांनी दुसऱ्या नंबरचा जो हा कायदा आहे जमिनीच्या आणि प्रोडक्शनच्या आणि वितरणाच्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये FPO फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन बनवण्याचा हा जो कायदा एकदम सुटीत आहे, जे अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये वापरला जातो तसा कायदा आपल्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी आहे. अमेरिकन शेतकरी, फिलिपिन्स शेतकरी यांचा मी अभ्यास केला, त्या देशात जाऊन अभ्यास केलेला आहे. तर हा कायद्यामुळं इथल्या शेतकऱ्याला एका कंपनीच्या ऍक्ट मध्ये जाता येते, यांची स्वतःची कॉर्पोरेट तयार करता येऊ शकते. तो उद्या मोठ्या प्रमाणात यांचं इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे झालं तर त्या लेवलला जाता येते. धीरूभाई अंबानी सारखा माणूस किंवा अंबानी सारखा माणूस आमच्या घरामध्ये आमच्या शेतात जन्मू शकतो, पण ही शक्यता कधीच नव्हती, कारण कंपनी ऍक्ट शेतकऱ्याकडे नव्हता. पण इथं आता ह्या ऍक्टमुळे ही होण्याची शक्यता तयार झाली. उद्या काही चमत्कार तुम्ही लगेच माझ्या घरावर याल आणि म्हणाल कुठं हे, तर नाही, ही सुरुवात होईल. आणि हे बघा, एखाद्या वाघाला पिंजऱ्यातून काढलं तर वाघ काय करेल? त्याला दररोज छान मटण मिळत होतं, टाइम टेबलवर होतं, एअर कंडिशन पिंजरा होता, पण दरवाजा काढा तर तो तुमच्या एअर कंडिशनला बघत नाही, मटणाच्या तुकड्यांना बघत नाही, कुठून निघून जातो. आणि उद्याच्या अन्नाचा काय असा कधी विचार करत नाही. कारण शेतकरी हे वाघ आहे, त्याला सोडा, 2 दिवस उपाशी राहील तो वाघ शेतामध्ये, पण त्याला त्याचं स्वातंत्र्याचं महत्व कळल्यानंतर तो वाघच होईल. पण कुत्र्यांना जर तुम्ही पिंजऱ्यात ठेवला आणि तर तो वापस जात नाही, वापस गोंडा घोळत बसत असेल या समाजवादी व्यवस्थेमध्ये. आम्हाला कुत्रे व्हायचं नाही, आम्हाला वाघ अशी मागणी शरद जोशींच्या कित्येक भाषणामध्ये आहे. ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल, म्हणजे ऐकावं लागेल, बघावं लागेल, हा गोष्ट आहे. म्हणून आम्ही मोकळे होतो, आम्हाला आमच्याकडे पैसे येण्याची शक्यता तयार झाली. उबर, ओला, टॅक्सीची पद्धतीची सॉफ्टवेअर पद्धत बघा, त्याचा अभ्यास करा, ते कशी चालते. तिथं मालक कोणीच नाही. जो उबरचा मालक आहे किंवा ओलाचा मालक आहे त्याच्याजवळ एकही कार नाही, पण गरीब कारवाल्या तुमच्या नावावर कार असेल तर तुम्हाला त्या ड्रायव्हर तुम्हीच आणि गाडीचे मालक तुम्हीच, त्याच्यामध्ये तुम्ही एक शेअर होल्डर होऊन तुम्ही सर्व्हिसेस देऊन कमवू शकता. त्याचाही तुम्ही अभ्यास करा. मग 1 एकरवाला किंवा 1 कारवाला आणि 1 एकरवाला अशी जर तुलना केला, अजून इतका फायदा व्हायला लागला, आणि त्या इंडिव्हिज्युअल कारवाल्याला काय फायदा व्हायला लागला त्याचा तुम्ही अभ्यास करा. अर्थशास्त्र कशाला म्हणतात, असा जर तुम्ही अभ्यास केला तर 1 एकरवाला शेतकरी उबरच्या एखाद्या टॅक्सी सारखा का होईल, तो काहीतरी प्रगतीच्या दिशेने जाऊ शकतो. हे तुम्हाला चित्र तयार होईल, शक्यता तयार होईल, आणि मग पुढे जाण्याची व्यवस्था तयार होईल. म्हणून या कायद्यामुळे एक वेगळा चमत्कार होणार आहे. याच्या कृषी मंत्र्यांसमोर परवा दिवशी बोललेले आहेत ते हे आहेत की आमचं आता याच्यात अजून काय आहे की याच्यामध्ये ती सगळं शेती एकत्र केली. आम्ही 500 शेतकरी 1000 एकर जमीन जर झाली आणि एखाद्या कंपनीला जर वाटलं की आम्हाला मका पाहिजे, आम्हाला पॉपकॉर्न बनवायचे,
त्यांचा जो उद्या आमचा त्यांचं डिस्प्यूट झालं, भांडण झालं, ते भांडण मिटवणार कोण? या कायद्यामध्ये, ह्या नव्या कायद्यामध्ये असं आहे की कलेक्टर, डेप्टी कलेक्टर. माझं म्हणणं किंवा बऱ्याचशा आमच्या संघटनेच्या लोकांचं म्हणणं किंवा आमच्या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांचं म्हणणं, कलेक्टरला वेळ नाही. कलेक्टर रेव्हेन्यू मध्ये हा परेशान आहे तो, की त्या रेव्हेन्यूच्या कायद्याचं तर मी तुम्हाला कधी नंतर बोलेल. आणि कोर्टाला वेळ नाही, कोर्टात जा म्हणतो कोर्टाला वेळ नाही. कोर्टामध्ये जर गेलं तर झालं, म्हणजे म्हातार होईपर्यंतच काही हे नाही. कित्येक डायव्हर्सचे प्रकरण बघा, जवानीमध्ये डायव्हर्स झालं, म्हातारपणी डायव्हर्स मिळालं, करणार काय आता? अशा पद्धतीच्या कोर्ट पद्धती जर आम्हाला टाकू नका. याच्यासाठी एक सेपरेट ट्रिब्युनल बनवा. आणि ट्रिब्युनलमध्ये एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी, एक कंपनीचा प्रतिनिधी, एक जी कॉन्ट्रॅक्ट करते आमच्यासोबत, तो एक सरकारी प्रतिनिधी, एक समाजामधला एक प्रतिष्ठित न्याय देणारा बुजुर्ग माणूस, याला त्याच्यात सामील करा आणि त्याची इकडं म्हणतो आणि तिथे न्याय मिळण्याची, आणि त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक सारखी सिस्टम करा की विदिन अ लिमिट या महिन्याच्या आत तुम्हाला रिझल्ट द्यावा लागेल. अशा पद्धतीचं हे ज्युरी पद्धती एका काळी होती फाशी झालेल्या माणसाला न्याय देण्यासाठी, तशी पद्धती त्याला वाचवायचं कसं, त्याला फेवर कसा करायचा, या सगळ्या बाबतीत सगळे प्रतिनिधी आपल्या आपल्या पद्धतीने हे करतील आणि त्याचा न्याय मिळेल. असं एक सजेशन आम्ही या कायद्यामध्ये दिलं. बाकी सगळ्या कायद्याचं तर फायदा आहेच याच्यात. हा झाला दुसऱ्या नंबरचा जमिनीचा, जमिनी कॉन्सॉलिडेशन करण्याचा, कंपनी बनवण्याचा, आपला माल विकण्याचा आणि कंपन्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करण्याचा, भाव ठरण्याचा अधिकार इथे मिळणार आहे. त्याच्यासोबत बार्गेन करणार, इथं एमएसपीचं देणं घेणं नाही. टोमॅटोची डिमांड आहे, त्याला केचप बनवायचं आहे आणि आम्ही म्हणलं की टोमॅटो या भावाच्या कमी देणार नाही, त्याने एमएसपी दाखवणं जबरदस्ती द्यावा लागेल, असं होणार नाही. तर इतर एमएसपीचा काही संबंध राहणार नाही. दोघांमधला हा कॉन्ट्रॅक्ट असतो. आणि आम्ही नेहमीच म्हणलेलं आहे किंवा खुल्या व्यवस्थेचं म्हणणं आहे की दोन व्यक्ती व्यापार करत असताना सरकार फक्त न्याय व्यवस्था म्हणून थांबायचं, सरकारने मध्ये ढवळाढवळ करायची नाही. गॅट मधला नंबर 1चा नियम आहे, WTO मधला नंबर 1चा नियम आहे. सरकारने शासन करावं, काही चुकलं तर शिक्षा देण्याची व्यवस्था काय सरकारकडे असावी. सरकारने धंदे करू नये. सगळे पब्लिक सेक्टर हे सरकार करत असलेले धंदे आहेत. रेल्वे सरकारची, रेल्वेचा सरकार धंदा करते, एसटीचा धंदा करते, मंडळ लावून सगळे मंडळ घाट्यात असतानाही चालवते. सरकारची 47,000 कोटीच्या घाट्यात असलेली एअर इंडियाची ही कंपनी चालू आहे. एसबीआय 4 लाख कोटीच्या एनपीए मध्ये चालते एसबीआय. केवळ सरकारची म्हणून बुडत नाही, छोट्या छोट्या कुलकर्णी सारख्या, DS कुलकर्णी सारख्या माणसाला, एक उद्योजकाला थोडासा घाटा झाला, काहीतरी शेअर मध्ये झाला तर त्याला जेलमध्ये तुम्ही टाकता. आणि या बँकेचं काय करणार आहे तुम्ही? वाचवत जाता. चूक असेल तर शिक्षा द्या ना. मग कुलकर्णीला तुम्ही बँकेला का नाही दिली? हा जो भाग आहे ना, हा सगळा घोळाचा भाग आहे, लफड्यांचा भाग आहे. मग पब्लिक सेक्टर बंद होणं, सरकार आपलं विकायला निघालं. अरे सरकार धंदाच करत होते, हे चुकीचं होतं. सरकार व्यापारी, जनता भिकारी. तुम्हाला जनता भिकारी? अरे 2 रुपये किलोवर आम्ही धान्य खायला लागलो. स्टँडर्ड असतं 2 रुपये, म्हणजे आम्ही 30 किलो आणण्यासाठी भीक मागतो. इंदिरा गांधी आवास योजना, संजय गांधी निराधार योजना, किती टक्के लोक आहेत त्याच्यात? भारताला स्वतंत्र होऊन 74 वर्षाच्या वर व्हायला लागले आणि 70% वर लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. कुठे गेलं तुमचं FCI? कुठे आहेत तुमचे गोडाऊन? हा सगळा घोळ या 2 नंबरच्या कायद्यामध्ये आहे. आणि 3 नंबरचा जो कायदा आहे तो तर अजून भयानक आहे. हा कम्प्लीट कायदा काढून टाका, अशी शरद जोशींची मागणी होती. एसेन्शियल कमोडिटी, जीवनावश्यक वस्तूचा कायदा. तात्काळ आताच्या सरकारने
हा कायदा काढला नाही किंवा हा कायदा नवीन केला नाही, हा कायद्याच्या पुढे लिहिलेला अमेंडमेंट, कायद्यात फक्त बदल करण्यात आलेला आहे. कंसामध्ये लिहिलेला आहे अमेंडमेंट ऑफ एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 2020 असं लिहिलेलं आहे. तुम्ही गुगलवर जा, हे तिन्ही कायदे येतात, थोडक्यामध्ये वाचा, डिटेलमध्ये असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या साईटवर जा आणि डिटेल अभ्यास करा. मी गुगलवर तर सर्व आहे हो, त्याच्यात काय आहे आणि कशा पद्धतीने वाचेल तेवढं मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही या खऱ्या रियालिटीला तुम्ही अभ्यास करायला शिकाल, पण त्याचा मर्म समजून घ्याल असं मला वाटतं. पण इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये कांद्यासारख्या वस्तू, साखरेसारख्या वस्तू, सर्वच खायच्या वस्तू, हा ऍक्ट आला कुठून? हा ब्रिटिशांनी सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, जेव्हा ब्रिटिश हारायला लागली, त्याला वाटलं की जर्मनी खूपच, उद्या आपलं सगळं राज्य संपणार आहे आणि लोकांना त्यासाठी करणार काय? मग शेतकऱ्यावर कंट्रोल करा. फक्त या सगळ्या वस्तूवर, जीवनावश्यक वस्तूच्या खाली टाकून सगळ्या वस्तूवरचं कंट्रोल सरकारने आपल्या हातात घेतलं. विकायचं कुठं, किती भाव ठरवायचा मी ठरवेल. तुझं जर जास्त पिकलं तर लेवी लावून तुझा पैसा वसूल करून घेईल. तुझा जो उत्पादन खर्च 300 रुपये असेल तर मी 150 रुपयानं खरेदी करेल. असे नालायक कायदे त्या काळामध्ये ब्रिटिशांनी लावले. तेच कायदे कंटिन्यू होत 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 आहे. इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्या 20 पैकी 3 वस्तू त्यांनी त्या मोकळ्या ठेवल्या आणि बाकीच्या 17 वस्तूवर पुन्हा निर्बंध लावले. म्हणजे ब्रिटिशांनी 20 वस्तू मोकळ्या ठेवल्या होत्या, इंदिरा गांधींनी 3च वस्तू मोकळ्या ठेवल्या, 17 वस्तू निर्बंध घातले. आता 3 वस्तू छोट्या आहेत म्हणून सांगतो. काळी मिरी, ब्लॅक पेपर त्याला म्हणतो आपण, टर्मरिक ज्याला हळद म्हणतो आपण, जागरी ज्याला गूळ म्हणतो आपण. गूळ, हळद आणि काळी मिरी हे 3 वस्तू मोकळ्या ठेवल्या आणि बाकी सगळ्या वस्तूवर निर्बंध घातले. इसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या विरोधात कित्येक आंदोलन तुम्हाला दाखवतो मी, शरद जोशीचं डॉक्युमेंट्स दाखवतो, सगळं दाखवतो. कांद्याचं आंदोलन ह्या त्या कायद्यावर आधारित आंदोलन आहे. कित्येक 80 सालापासून आम्ही मागणी करतोय, अजून कांद्याचा प्रश्न सुटलेला नाही. आता या सरकारने कांद्याला बाहेर काढलंय, पण त्याच्यातही पुन्हा थोडीशी मेक आहेत की हे कधीही लावू शकतात. काल कृषी मंत्र्याला म्हटलं की हे कधीही लावू शकतात, ह्या जो पुन्हा क्लॉज आहे तो काढून टाका, नाही तर कम्प्लीट कायदाच अबॉलिश करा. हे म्हटलं की बाबा ह्या कायद्याला आम्ही थोडासा हात लावला, थोडंसं स्वातंत्र्य शेतकऱ्याला द्यायचं ठरवलं, तर हे एवढी बोंबाबोंब चालू आहे. पुरा कायदा काढल्यावर हे लोक समाजवादी, हे जे आंदोलन चालू आहे पूर्ण डाव्या आणि समाजवाद्यांनी लोकांनी मोदीच्या काहीतरी त्याच्या वेगळ्या पद्धती, पंतप्रधानाचा वेगळा बदला घेण्यासाठी शेतकरी संघटनेचा ढाल, म्हणजे शेतकरी संघटना किंवा शेतकरी आंदोलनांचं असं सगळ्या संघटना एकत्र करून एक ढाल बनवलेली आहे. खरं तर हे तिन्ही कायदे शेतकऱ्याला मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारे हे कायदे आहेत. पूर्ण मुक्त म्हटलंच नाही मी, 168 कायद्यापैकी 3 कायदे जर ढिले करत असेल, मोकळे होत थोडासा मार्ग निघत असेल तर आम्ही स्वागत केलं पाहिजे का हे कायदेच काढून टाकले पाहिजेत, हे कायदे कॅन्सल केले पाहिजेत. अशा पद्धतीचं जर आपण मान्य करत राहिलो तर पुढचे 50 वर्ष हे करू शकत नाही. मेजॉरिटीत असलेलं सरकार हे करत आहे, तर तेवढा त्या सरकारवर प्रेशर असेल तर पुढच्या काळात काय होईल? आमच्या बाजूला आमच्या विरोधातले कायदे कोण काढेल? आमच्या बांधलेल्या कड्या कोण तोडेल? म्हणून मी एक आर्टिकल लिहिलं होतं, कायदा येण्याच्या अगोदर लिहिलं होतं प्रजाने ना, आमची बेडी तुटत नाही हो. 168 या सरकारने 3 चैन काढल्या, तर देर इज अ होप फॉर द फ्रीडम. आणि आम्हाला एक आशा निर्माण झाली की आमचं स्वातंत्र्य सुरुवात झालीये. मीडिया, WTO, सोशल मीडिया याच्या माहितीमुळं काहीतरी लोकशाहीचा चौथा खांब उभा राहील आणि स्ट्रॉंग होईल आणि काहीतरी आम्हाला न्याय मिळेल. कारण न्यायालयामध्ये जाण्याचा आम्हाला अधिकार ठेवलाच नाही आर्टिकल 31B नी.
मूळ बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये हे कायदे नव्हते, मी जबाबदारीनं सांगतो. आणि म्हणून शेतकरी संघटनेने एका काळात असंही म्हटलं होतं, मूळ बाबा पुनर्स्थापित करा, आणि हे जे घटनेमध्ये तोडफोड केली आहे, हे जे नवीन कायदे घातलेत, हे कायद्याचं जंगल संपवा, असं मांडणी मी आज एकदा जिम्मेदारीनं तुमच्या समोर बोलतोय. 1919 साली या समाजवादी रचना नेहरूने आमच्यावर इतका अन्याय केला, तर नेहरूचे पुतळे पाडा पर्यंत आंदोलन शरदशीने केलं. भयानक विचार करा. आता जर हे बोलले असते तर किती काँग्रेसवाल्यांनी काय काय केले असते आमच्या घरावर. पण काँग्रेसचेच सरकार असताना त्या काळात आम्ही म्हटलं, पण आम्ही भित्रे निघालो. आम्ही शरद जोशीला लेनिनच्या अगोदर जर नेहरूचे पुतळे पडले असते तर इथं वेगळी व्यवस्था आली असती. मी एका अभ्यासक म्हणून बोलतो, म्हणून नाही बोलत. रशियाचे लेनिनचे पुतळे पाडल्यानंतर जगाचा समाजवादाकडे, कम्युनिझमकडे बघण्याचा पूर्ण आधारच बदलला. लिबरल शक्तीने पुढे जाण्यासाठी मानवाला टेक्नॉलॉजीचा आधार करून कसं जिंकता येते, असे हजारो उदाहरणं मी देतो. टेक्नॉलॉजी बद्दलचे टेक्नॉलॉजी आमच्याकडेच नाही. लिबरलायझेशन सगळीकडे झाले. 1991 सगळीकडे खुली व्यवस्था आली, फक्त अग्रिकल्चर मध्येच का नाही? म्हणजे आज आयफोन 12-13 नंबरचा आयफोन आला तर उद्या तुम्हाला बाजारात मिळते. पण बायोटेक्नॉलॉजी एखादं बियाणं गेल्या 2004 पासून तर कधीच मिळालं नाही आम्हाला. 2004 म्हणजे 2002 मध्ये बीटीचं दुसरं वाहन बुलगाड 2 कापसाचं वाहन वाजपेयीजीनं तेव्हा दिलं होतं. तर तेव्हाच्या नंतर तर आम्हाला नवीन बायोटेक्नॉलॉजीचं नवीन कुठलंच बियाणं मिळालं नाही. डॉक्टर पेंटलनी पोसा युनिव्हर्सिटीमध्ये तयार केलेलं राईचं तिक्याचं पेन, आपल्या सरकारी खर्चात तयार झालेलं बायोटेक्नॉलॉजीचं जेनेटिक मॉडिफिकेशन केलेलं बियाणं आजही आम्हाला मिळत नाही. आपल्या सरकारने तयार केलेलं सगळं टेस्टेड आहे, पण पर्यावरणवादाच्या नावाखाली ते आम्हाला मिळत नाही. महिको जालन्यामध्ये असलेली कंपनी वांग्याचं बियाणं तयार केलं, बांगलादेश मध्ये ते विकलं जातं, पण आम्हाला मिळत नाही. आमच्याकडे बंदी आहे. बीटी ब्रिंजाल, बीटी म्हणजे जेनेटिक मॉडिफाईड वांग आम्हाला मिळत नाही, कारण वांग्याच्या पिकावर आम्हाला कमीत कमी 10 फवारण्या माराव्या लागतात वांग वाचतं. तुम्ही खात असलेलं वांग हे कमीत कमी 10 फवारण्याचं आहे. पण हे बायोटेक्नॉलॉजी जर वांग आलं तर आमच्या कमीत कमी 7 फवारण्या कमी होतील. पेस्ट कंट्रोलर फक्त होईल, पण त्याच्यामध्ये जे पोल असते, त्याच्यात जे अळी असते, त्याला गार्ड करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आलेली. फिलिपाईन्सनी गोल्डन राईस सारखा राईस तयार केलेला आहे. ह्या राईस मध्ये 2 मिनरल आणि 2 विटॅमिन्स आहेत. तो राईस खाल्ला तर गांजर खायची गरज नाही, नाईट ब्लाइंड डेज किंवा लहान मुलं जे आंधळी जन्मतात ते होत नाही, असा शास्त्रज्ञाचा दावा आहे. तुम्ही टेस्टच केला नाही. अशा कित्येक बंधनाच्या गोष्टी आहेत. आम्हाला स्वातंत्र्याच्या दिशेने जाणारे हे 3 कायदे असतील तर सरकार कोणाचंही असो, आमच्या बाजूने काही निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि डाव्यामधील पूर्ण कायदा काढून टाका. आणि विचित्रच नेते तिथं दिल्लीत मी पाहिल्यानंतर मला हे रावलं नाही. ऍज अ नॅशनल सेक्रेटरी, किसान कोऑर्डिनेशन कमिटी ही 28 राज्यामध्ये जी काही संघटना प्रमुख आहेत त्यांची एक मोठी अम्ब्रेला शरद जोशींनी वर्ध्यामध्ये स्थापन केली. शरद जोशी हे पहिले अध्यक्ष राहिले, त्याच्यानंतर सर्वस्ताई काशीकर, आज भूपेंद्र सिंग मान त्याचे अध्यक्ष आहेत, मी त्याचा जनरल सेक्रेटरी आहे. या नात्यानं माझी जिम्मेदारी होती की माझ्या भावाला वाचवायचं, आमच्यावर होत असलेल्या स्वातंत्र्याला आम्ही वाचवायचं, आमच्यावर होत असलेला अन्याय बाजूला करून आम्हाला स्वातंत्र्य टिकून ठेवायचं. म्हणून आम्ही सरकारला म्हटलं की तुम्ही जर हे कायदे जर वापस घेतले ना साहेब, आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन करू. आम्हाला आशा नका दाखवू. आम्ही स्वातंत्र्याची आशा बघून बाहेर निघायला पाहिलो, पुन्हा तुम्ही आम्हाला जेलमध्ये आणून टाकता, हे चालणार नाही. अशी धमकी पण सरकारला मी दिली की जर तुम्ही कायद्या आणि मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही टेबलवर बसू, ह्याच्यात काही चेंजेस पाहिजे असं ओपन आहे. मी म्हणलं हे ओपन मीडिया लाईव्ह कॅमेरे लावून करा, आम्हाला बसवा तिथं आणि मग चर्चा होऊ दे. असं नाही की काहीतरी कॅन्सलच केलं पाहिजे, फलानच झालं पाहिजे, जमिनीत जातात कॉर्पोरेट अंबानी अडाणी काय लावले हो तुम्ही. अरे आम्ही म्हणतो सगळे
बाहेर देशातल्या कंपन्या येऊ द्या आणि इन्व्हेस्ट करू द्या इथं. तुमच्याजवळ पैसे नाही आहेत. आज तुम्ही शेतीमध्ये इन्व्हेस्टच करू शकत नाही अशी सरकारची सगळ्या सरकारांची हालत. महाराष्ट्र शासनावर किती बाकी आहे? 7 लाख कोटी बाकी ऑलरेडी ओव्हरड्राफ्ट आहे. 9 लाख कोटीवर महाराष्ट्र शासन जाणार आहे. दिवाळीमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नव्हते सरकार, आणि तरी तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांना मोकळं करत नाही, खुली व्यवस्था येऊ देत नाही, सरकारचं आम्ही केंद्र शासनाचं आम्ही ऐकत नाही. जे शरद पवार 10 वर्ष कृषी मंत्री होते त्यांनी काहीच बोलायचं, ते त्याच्या विरोधात बोलतात. हे काय चालू आहे देशामध्ये? आणि म्हणून मी सरळ आमच्या संघटनेच्या लोकांना घेऊन गेलो. भूपेंद्र सिंग मान म्हटले की त्याची तब्येत खराब होती, थंडी होती, कोविडची भीती होती, हे सगळ्या गोष्टी अवॉइड करून सरकारला म्हटलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे काही कमी आहे ते टेबलावर बसून नीट करू आपण, सगळ्या संघटनांना बोलवा, पण हे कायद्याच्या बाजूने आम्ही आहोत. कारण हे सर्व आम्ही तिथे समजावून सांगितलं. म्हणून जे काही आम्ही केलंय ते बरोबर केलं, त्या दिशेने केलंय. एवढंच बोलतो. तुम्हाला काही प्रश्न असेल मला विचारू शकता, कारण मी थोडक्यात सर्व देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. धन्यवाद. आवाज आवाज हा आवाज येत नाही. धन्यवाद पाटील साहेब, खूपच छान असं मार्गदर्शन तुम्ही केलं. फार छान हे सगळे शेतकऱ्यांच्या संबंधित कायदे तुम्ही आम्हाला सांगितलेत. एक 2-3 प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, ते प्रश्न मला विचारतो. सगळे प्राथमिक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. बिफोर गोइंग टू द क्वेश्चन्स, हे बघा, सगळ्या ज्या काही संघटना आहेत माझ्या घरावर भिंतीवर लावलेले हे सगळे बिल्ले आहेत. काल बऱ्याच टीव्हीच्या चर्चांमध्ये म्हणत होते संघटना आताच तयार झालेली आहे, तेव्हाच तयार झालेली आहे, आणि आता जे विरोधक बोंबारत आहेत ना दाखवतो, हे तर मी 10 वर्षापूर्वी लावलेलं इथं माझ्या भिंतीवर. त्यामुळे तुम्हाला कामाबद्दल इतिहास साक्षी राहील, इतकं मोठं हे काम आहे. धन्यवाद. पहिला प्रश्न आहे की एपीएमसी मार्केट बद्दल जे आहे, एपीएमसी मार्केटमध्ये ह्यामध्ये जे घोटाळे होतात किंवा भ्रष्टाचार होतो, यामध्ये दुरुस्ती करून ही व्यवस्था चालू ठेवायला पाहिजे का? विश्वास करू नाही, हे बघा, पॉवर करप्ट अब्सोल्यूट, पॉवर करप्ट अब्सोल्युटली. तुम्हाला होती पक्की सत्ता, हे पक्का भ्रष्ट बनवतो. अण्णा हजारेंनी ज्या सिस्टम, करप्शन सिस्टमवर आणण्याचा प्रयत्न केला, की आमचं म्हणणं की सरकार नोकरांमध्ये हा करप्शन हा भाग आहे, तर त्याला कंट्रोल करण्यासाठी ही संख्या कमी करा, नोकरशाहीवर कंट्रोल करायचं झालं तर त्यांच्या पॉवर कमी करा, संख्या राहू देत, पॉवर त्यांचे कमी करू. त्याच्याऐवजी अण्णा हजारेंनी काय मांडणी केली? लोकायोग आणवायचा, 90 सरकारी नोकर असतील पॉवरवाले, तर हा 91 वाला आणायचा, त्याला कंट्रोल करा. म्हणजे मी तुम्हाला दुसऱ्या भाषेत सांगतो, तुम्हाला हे सगळं समजायला येईल की एखाद्या जंगलामध्ये एखादा वाघ माजलेला आहे आणि हे बकरी खाय, ते बकरी खाय, ते बकरी खाय खाऊ लागला, तर तुम्ही काय व्यवस्था केली? त्या वाघाला मारून टाकण्याच्या ऐवजी, त्याचा बंदोबस्त करण्याच्या ऐवजी तुम्ही त्याला एक सिंह आणू, बाकी बकऱ्या खाणार, खास केलं ते 4 बकऱ्या खायचे. पर्सेंटेज ऑफ करप्शन विल इन्क्रीज. त्यामुळं कधी ही एखाद्या सिस्टम मधून बाहेरच निघत असेल, त्याचे 1-2 गिअर जर चेंज केले तर सिस्टम विल बी ओके. नो, सिस्टम इज रॉंग, सिस्टम इज रॉंग. एक दुसरा प्रश्न आहे, आमचे डॉक्टर प्राध्यापक विकास सुकाळे आहेत, ते या कायद्याच्या संदर्भात खूप चर्चा आमची सकाळी झाली. त्यांचं म्हणणं असं आहे की भारतातल्या शेतीमध्ये खाजगी तर काय प्रयत्न करावे लागतील भारतामध्ये खाजगीकरण शेतीचं करण्यासाठी? खाजगीच आहे, आपलीच आहे. सरकारी नियंत्रण आहे, भाव ठरवण्याचं, इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असताना पाय घालून पाडायचं, हे काढून टाकतो.
खाजगीच आहे. हा, तुम्ही हे म्हणा की सरकारचं खाजगीकरण करायचं असेल तर काय करायचं? अरुण शोरी वाजपेयीजीच्या काळामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री होते, निरकरण मंत्रालय वाजपेयीजीने स्थापन केलं होतं. डिसइन्व्हेस्टमेंट वाजपेयीजीने तयार केलं होतं. निर्गुंतवणीकरण केल्याशिवाय देशाला दुसरा मार्ग नाही. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्याची आमच्याजवळ अक्कल आली नसल्यामुळं ही सार्वजनिक मालमत्ता ही वैयक्तिक मालमत्ता झाल्याशिवाय त्याचं रक्षण होऊ शकत नाही. कॉर्पोरेशनचा टेबल कुणी खराब करू शकते. माझं टेबल खराब करून दाखवा, दोन खानाखाली वाढवतं की मी पाहतो. कारण त्याला मालक आल्यानंतर त्याचं जे रक्षण होतं, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण होत नाही. हे त्या लेवलला, अमेरिकेसारख्या लेवलला गेल्यावर शक्य आहे, आता शक्य नाही. आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये कुठलीच व्यवस्था सरकारी नाही, रेल्वे सरकारची नाही, बँक सरकारची नाही, एसटी पब्लिक ट्रान्सपोर्ट सरकारचं नाही, हे लक्षात घ्या. आणि इथेही समाजवाद, कॅपिटलिझम हे ते असं म्हणत असला, जी व्यवस्था ही मानवाच्या टेक्नॉलॉजी आणि मुक्ततेच्या आणि स्वातंत्र्याच्या दिशेने जाते, ही व्यवस्था आपोआप येते किंवा लोक घेतात. मोबाईल ही टेक्नॉलॉजी तुम्हाला कानाजवळ जाऊन वैयक्तिक व्यक्तीशी कानात बोलू शकता इतकं स्वातंत्र्य दिल्यानंतर रात्रीच्या शाळा घेऊन शिकवावं लागलं नाही. एक कॉल, हाऊ टू डाईल, व्हॉट्सअप कसा करावा, मिस कॉल कसं द्यावं, भाजीपाल्या बाईला देखील कळायला लागलं. पुढचा एक माझा, आमच्या सगळ्यांचा पुढचा प्रश्न आहे की हे जे मध्यमवर्गीय लोक आहेत, कांद्याचे 10-20 रुपये जरी भाव वाढला तरी ओरडायला लागतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते शेतकऱ्यांना काय म्हणतात की शेतकऱ्यांची नेहमी तुम्ही कर्जमाफी करता, शेतकऱ्यांना वीज बिल फुकट देता. हे जे मध्यमवर्गीय लोकांचा एक अप्रोच आहे तो काय आहे? हे बघा, मध्यमवर्गीय वर्ग हा ग्राहक आहे म्हणून मी त्याच्यासमोर हात जोडतो. 100 रुपये कांद्याचा भाव झाला तेव्हा तुम्ही रडू नका. 5 रुपये कांद्याचा भाव झाला तर आज शेतकरी मी रडणार नाही. 100 रुपये भाव झाला की तुम्ही गळ्यामध्ये माळा घेऊन फिरता. सरकार पाडवा म्हणता, फलानं करा म्हणता, सरकार इम्पोर्ट करून आमची. आपण श्रावण महिन्यामध्ये वगैरे कांदा खात नाही कारण त्यावेळी कांदा येत नाही. आपण उन्हाळ्यामध्ये पुष्कळशा भाज्या वाळव, म्हणजे ज्याला उसऱ्या म्हणतो आपण, वाळकाच्या वगैरे उसऱ्या करून ठेवतो. त्या काळात आम्ही भाजीपाला तुम्हाला देऊ शकत नव्हतो, टेक्नॉलॉजी नव्हती, म्हणून आपण त्याची पर्यायी व्यवस्था करत होतो. पण तुम्हाला स्वस्तच पाहिजे म्हणून जर तुम्ही आग्रह करत असाल, ऑन द सीझन वी शुड गेट द चीपर थिंग्स, सगळ्याच वस्तूंच्या बाबतीत बोला ना, आमच्याच का. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही जो कोणी लिसनर आहे ना, इमानदारीनं मला सांगा, 99.9 मी लोक सांगतो, भाजीपाल्याला गेल्यानंतर तुम्ही भाव कसा त्याला सांगितलेला भाव घेता का? घेतच नाही. कोथिंबीरसाठी बार्गेन करता, किती बार्गेन करून दाखवता, दुर्रम खान आहे मी तुमच्याकडे पाहू. हा विषय वेगळा. तुम्ही दुसरा जो प्रश्न विचारला, काय विचारला? हा पहिला विचारला, 2 प्रश्न विचारले. दुसरा काय कर्जमाफी आणि वीज बिल माफ. हे बघा, सूट सबसिडीचे नाही काम आम्हाला हवे घामारते ना. मी मगाशी जे सांगताना खूप डिटेल सांगावं लागतं. हे आम्हाला उन्हे सबसिडी आहे म्हणजे काय, मी एक कापसाचं उदाहरण देऊन मला समजेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसा मी 95, 96, 96, 97 ह्याच्या फिगर्स देऊ शकतो, आकडेवारी देऊ शकतो, गव्हर्नमेंटची आकडेवारी मी तुम्हाला देऊ शकतो. माझ्याकडे या लॅपटॉपवर हे नव्हतं, मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवलं असतं. व्याख्यान म्हणलं तर ते शॉर्ट माझ्या भाषेत मांडलं. प्रेझेंटेशन मी दाखवू शकतो की कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जेव्हा 4,500 रुपये क्विंटल चालू होता तेव्हा आम्हाला भाव मिळत होता 3 दाखवू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा प्रत्येक क्विंटलला आम्हाला 3,000 रुपयाचा फरक मिळतो. एका गावामध्ये 10,000 क्विंटलचा कापूस, छोट्या छोट्या गावामध्ये 10,000 क्विंटल कापूस होते. 10,000 गुणिले 3,000 करा तर हे होतात 3 करोड. एका गावात एका पिका लुटलं गेलं. त्यांच्या आम्ही याच्याबद्दल सर्टिफिकेशन केलं होतं की हे कितीला लुटलं गेलं, तर हे कितीला लुटलं गेलं, 3
लाख कोटीला आम्हाला लुटलं गेलं. आणि आमच्यावर टोटल बाकी किती होती? 95 सालाचा आकडा आपण सांगतो 47,000 कोटी. त्यावेळी आमची भाषणं काय होती? सरकारकडून 6 वेळा बुडवा. म्हणजे कसं? सरकारचे आमच्याकडे आहेत, बाकी आमच्यावर शेळी मेंढी पीक कर्ज, मुलांना कर्ज, दिसताना कर्ज ते आहेत. तर हिशेबाला सोपं, जिल्हा परिषदच्या शाळेत सगळं शिकलेलं आम्ही आहे, पण आम्ही हिशेबासाठी 50 पैसे समजायचे. 50 पैसे सरकारचे आमच्याकडे. आमच्या सरकारकडे किती आहे? 3 रुपये, 3 लाख कोटी. 6 वेळा कर्ज घ्या, 6 वेळा बुडवा, मग प्रीतम फाटी होते. हे मारुतीच्या पारावर बसून करा, कचेरीमध्ये जाऊन करा, कुठेही करा. आमच्याकडे फिरले तर आम्ही देऊ, तुमच्याकडे फिरले तर तुम्ही द्या. त्या काळातली आमची भाषणं सांगतोय. म्हणजे सिंपल शेतकऱ्याला अर्थशास्त्र समजावून सांगेल. आम्ही बसमध्ये बसले, रेल्वेमध्ये बसलो, त्या काळचे आंदोलन होते. आमचे पैसे सरकारकडे, कापून घे. सरकार गाडी सरकार धंदा करायला तुझा बाप त्याच्यात कापून घे ना. हे असे आंदोलन त्या काळात केले. त्याच्यामुळे आम्ही बुडवे नाही, आम्ही बुडवे नाही. एका दाण्याचे 100 दाणे करणारा गरीब का आहे हा प्रश्न तुमच्याकडे गेला. आम्हाला सूट नको. हे बघा किती स्वाभिमानानं आम्ही सांगतो, आम्हाला सूट नको, आम्हाला सबसिडी नको, आम्हाला कामाचं काम. शेवटचे फक्त 2च प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे की सगळ्यांच्या पुढचा प्रश्न असा आहे की हे जे स्टोरेज आहे, स्टोरेज खूप स्टोरेज करण्याचा अधिकार जर कंपनीला आपण दिलं तर ते खूप माल स्टोरेज करून भाव पाडतील किंवा ग्राहकांची अडचण करतील, असा एक प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये. बरोबर, बिलकुल सांगेल. ऍक्च्युली आपण हा प्रश्न राहूनच गेला की पंजाब आणि हरियाणाचे काय प्रॉब्लेम आहे ते थोडासा राहून विचारणार. याचा शेवटचा प्रश्न तोच होता माझा. ठीक आहे. विशेष आंदोलन का प्रश्न होता माझा. स्टॉक बद्दल आपण हे करू. स्टॉक बद्दल तुम्ही प्रश्न विचारा. स्टॉक, एखाद्या शेतीमालाचा स्टॉक कोणी करत असेल तर मी एक हरामखोर व्यापारी आहे, जुलमी व्यापारी आहे, मी स्टॉक केला. समजा मी कांद्याचा स्टॉक केला, कारण इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधून कांदा गेला, स्टॉकला लिमिट काढून टाकलं. मी 1000 टन कांदा स्टॉक करून ठेवला. माझी दादागिरी किती दिवस चालू शकते? आज दुसरं पीक येत आणि माझं कमडच झाली. माझं काय असं करता येत नाही. सरकारचं आहे म्हणून त्याच्यात जमाखोरी होत होती त्या काळामध्ये. 72 वगैरे त्या काळामध्ये होते. इतके सरकारी कायदे होते की जो व्यापारी थोडासा स्टॉक करून विकला त्या ओपन असतं तेव्हा ऑसिलेशन इन द मार्केट विल बी नॉट मोर दॅन 10%. पण सरकारी हस्तक्षेप असेल तर इट विल बी 101%, 102 असं राहतं. ऑसिलेशन खूप मोठं होतं. शेअर मार्केट सरकारी 10,000 अंकांनी पडला असं हे होतं. सरकारी हस्तक्षेप पण निसर्गामुळे काही चेंजेस झाले तर 10% कमी जास्त होतं. पिकलं निकलं नाही पिकलं, इकडं स्टॉक झाला, त्या देशाच्या पॉलिसी बदलल्या मात्र मोठं होतं. पण निसर्गामुळे 10% ऑसिलेशन नेहमी असते. की ऑस्ट्रेलियाला पूर नको आहे, त्यांना फक्त हातासाठी ते खात नाही. मग ऑस्ट्रेलियामध्ये काहीतरी पूर आला तर मग पुढचे भाव कोसळतात किंवा चालतात. प्रश्न असा आहे आणि अंबानी आवडाली का ते स्टॉक करतील, सेलोज वगैरे. अरे अमेरिके सारख्या राष्ट्रात प्रत्येक शेतामध्ये शेतकरी, आम्ही मंदिरं बांधली, गोदाम नाही बांधला गावोगावाने. आम्ही स्टॉक करायला शिकलोच नाही आणि स्टॉकला विरोध करायला शिकलो. शेवटचा प्रश्न आहे की हे जे आंदोलन चालू आहे हे फक्त पंजाब आणि हरियाणामध्येच का चालू आहे? बघा, हा एकदम सुंदर आणि चांगला प्रश्न आहे. म्हणजे खूप ठिकाणी ऍक्सेप्ट केला. पुष्कळ इकडे आलं नाही, पण मला वाटतं इकॉनॉमिक टाइम्सनी छापले माझ्या नावाने ह्या गोष्टी. तर हे आहे की हे पंजाब आणि हरियाणामध्ये प्रोक्युरमेंट ऍक्ट आहे, म्हणजे खरेदी करण्याचा कायदा आहे. आणि गेल्या 50 वर्षापासून तितके उत्पन्न बाजार समितीवरच जाऊन विकावं लागतं. ती पद्धत इतकी रूढ झाली. बाजार समित्या श्रीमंत आहेत तिथल्या, 8.5% टॅक्स आहे, 12% टॅक्स आहे, श्रीमंत आहेत. दिसत नाही. आता काय झालंय माहितीये का, शेतीमालाचे भाव
हे आता जागतिक मार्केटमध्ये पडत आहेत, कारण बायोटेक ट्रिमंडस व्हायला. मी कापसाचं उदाहरण सांगितलं ना, कापसाचं उदाहरण आता उलट होऊ शकतं, गव्हाचं उलट झालंय. जागतिक मार्केटपेक्षा आपला गहू महाग आहे, जागतिक मार्केटपेक्षा आपला तांदूळ ठीक आहे. आता बासमती सोडल्यास बाकी तांदूळ पडायला लागलेत. जगामध्ये एक्सेस प्रोडक्शन झाल्यामुळं ते तुमच्यावर एक्सपोर्ट करू शकतात. त्याच्यात म्हणजे आपल्याला एक्सपोर्ट करावं लागते करारामध्ये वगैरे वगैरे. आता पंजाबच्या शेतकऱ्याला वाटायलंय की सिक्युअर मार्केट आमचं जे होतं पक्क मार्केट ते आमचं निघून जाते की काय, ही भीती आहे. पण मी पंजाबच्या शेतकऱ्याला समजावून सांगता मध्ये मी सांगितलं की ह्या जर जाळ्यातून निघालात तर सरकार 2 रुपये किलोनं तांदूळ 2 रुपये किलोनं गहू वाटण्याची पद्धत सरकारची बंद होईल. सरकारचं डोकं ठिकाणावर येईल. आणि तुम्ही जर नुसता पीक पॅटर्न जरी केला, तुम्हाला किती गहू लागते टोटल पंजाबला, तुमच्या उत्पादनाच्या 5% ते 6% कन्झम्पशन आहे तुमचं, बाकी सगळं बाहेर जातं. तर 5% गहू तुम्ही फक्त पिकवा आणि बघा सरकार तुमच्या पुढे झुकतात की नाही. 5 नद्या असलेला प्रदेश आहे. तुमच्यासारखा श्रीमंत आणि तुमच्या इतके मेहनत करणारे वेडे लोक कॅनडापर्यंत गेले, तमिळनाडूमध्ये भाड्याने शेती घेऊन करायलेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, अमेरिकेमधले सगळे मोठे शेतकरी पंजाबी आहेत, सरदार आहेत. पण ते तिथल्या शेतकऱ्यांना पटतं. पण हे जे लोक त्यांच्या डोक्यामध्ये दुसऱ्या गोष्टी घालायला, ऐसा होंगा वैसा होंगा, त्याच्यामुळे ते लोक तिथं जमा झाले. खरं जर त्यांना समजलं तर तिथं एकही माणूस पुढच्या 5-6 दिवसात थांबेल अशी मला वाटत नाही. अजून आवाज गेला, आवाज नाही. धन्यवाद पाटील साहेब. या संदर्भात तुमच्याकडून हा विषय समजावून घेण्याची आमची खूप इच्छा होती. तुम्ही हे विषय अतिशय छान पद्धतीने समजावून सांगितलं. तुम्ही अशा पद्धतीने स्पष्टीकरण दिलात की काही प्रश्न जे आमच्या मनामध्ये होते ते आपोआपच त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आणि खूप तुम्ही काल परवाच दिल्लीला जाऊन कृषी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री तोमरला भेटून आलात आणि अनेक व्हिडिओ चॅनलनी तुमची मुलाखत घेतली. तुमचे बाईट्स पण अनेकांनी प्रसार माध्यमांच्या मधून बघितलेली आहेत. तुमचे मी प्रथम खूप खूप आभार मानतो. खरं म्हणजे खूप बिझी अशा शेड्यूल मधून तुम्ही आम्हाला 1 तास दिला. हा कार्यक्रम व्हावा अशी आमच्या बैठकीमध्ये ठरलं. या सगळ्या नियोजनामध्ये विश्वास कुरुंदकर, श्यामलताई पत्की, दीपनाथ पत्की, बारबिन सर, श्रीनिवास पांडे सर, आमचे मित्र विश्वासदार देशमुख, अभय दातार, या सगळ्यांनी याबद्दल मदत केली. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि फक्त एक उद्घोषणा करू इच्छितो की 18 तारखेला 5 वाजता गिरीधर पाटील यांचंही आपण व्याख्यान या विषयावरचं ठेवणार आहोत. तेही आपण व्याख्यान ऐकावं अशी माझी सगळ्यांची विनंती. आणि मी परत एकदा गुणवंत पाटील हंगरगेकर साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. कुरुंदकर सरांचं मुळच तर मी कदाचित अभ्यासाला शिकलो, कारण 7वी पासून मी सरांची भाषणं ऐकत होते देगलूरला असते वेळी. त्याच्यामुळं या फाउंडेशन मला बोलत त्याबद्दल मी धन्य झालो. धन्यवाद.